स्नेहल गरपणकर, SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजच्या टॉप 20 न्यूज। कोल्हापूर जिल्हा सविस्तर बातम्या। ग्रँड फेस्टिवलला मोठा प्रतिसाद। कोल्हापुरात आयोजित ग्रँड फेस्टिवल प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। स्थानिक शेतकरी व महिला बचत गटांनी विविध धान्य उत्पादने विक्रीस ठेवली होती। या प्रदर्शनात 1 कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला आहे। शिवाजी विद्यापीठात विद्यार्थिनीची आत्महत्या। शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहात 23 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली। पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यात वैयक्तिक कारणांचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। LPG तुटवड्यामुळे जंगलात लाकूड तोड वाढ। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे काही ग्रामीण भागात लोकांनी पर्याय म्हणून लाकूड वापरण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे जंगलात अनधिकृत लाकूड तोड वाढल्याचे समोर आले असून वन विभागाने ग्रस्त वाढली आहे। जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि आघाडी यांच्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून विविध बैठका व मेळावे सुरू आहेत। बनावट नोटा प्रकरण उघडकीस। कोल्हापुरात बनावट नोटा चालनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली। काही संशयितांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। अंबाबाई मंदिरात गर्दी वाढली। गुढीपाडवा निमित्त करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सुरक्षा आणि दर्शन व्यवस्थेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या। उष्णतेमुळे शाळांच्या वेळेत बदल। तापमान वाढ होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून काही शाळांनी सकाळच्या सत्रात वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे। आता पाहूयात महाराष्ट्रातील सविस्तर बातम्या। महालक्ष्मी सरस 2026 ला मोठी गर्दी। नागपूर येथे सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस 2026 प्रदर्शनात राज्यभरातील महिला बचत गट सहभागी झाले आहेत। हस्तकला, खाद्यपदार्थ व ग्रामीण उत्पादने यांना मोठी मागणी असून कोट्यावधींची उलाढाल होत आहे। राज्यात महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त महिला न्यायाधीश नेमण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। यामुळे आयोगाची कार्यक्षमता वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। शिक्षक भरती व शिक्षण धोरणात बदल। राज्य सरकार लवकरच शिक्षक भरतीसाठी नवीन निकष लागू करण्याच्या तयारीत आहे। डिजिटल शिक्षणावर भर देण्याचाही निर्णय घेण्यात येत आहे। महापालिका निवडणुकांची तयारी जोरात। मुंबई, पुणे, नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये महापालिका निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। अवकाळी पावसामुळे नुकसान। राज्यात काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांना मदतीची मागणी होत आहे। LPG तुटवड्याचा राज्यभर परिणाम। गॅस सिलेंडर उपलब्धतेत अडचणी येत असल्याने घरगुती व छोट्या व्यवसायांवर परिणाम होत आहे। ग्रामीण उत्पादनांना बाजारपेठ। राज्य सरकार ग्रामीण व लघु उद्योगांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नवीन योजना राबवत आहे। तर आता पाहूयात भारतातील सविस्तर बातम्या। चैत्र नवरात्र उत्सव उत्साहात। देशभरात चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे। मंदिरामध्ये विशेष पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत। सणांमुळे बाजारपेठेत तेजी। नवरात्र आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदी वाढली आहे। कपडे, दागिने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मोठी मागणी। पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती। केंद्र सरकारने रस्ते, रेल्वे आणि लॉजिस्टिक प्रकल्पांना गती देण्यासाठी नवीन निर्णय घेतले आहेत। राजकीय हालचालींना वेग। विविध राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत। ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत आहे। देशात ग्रामीण बाजारपेठेचा वाटा वाढत असून कृषी व लघु उद्योग क्षेत्रात चालना मिळत आहे। मानसिक आरोग्याविषयी जागरूकता। विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढण्याची गरज तज्ञांनी व्यक्त केली आहे। तर या आणि अशाच टॉप 20 बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।